येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. इको कमी करा, याचा इको कमी करा, आवाज कमी करा, क्लिअर राहू द्या आवाज. धन्य ते संसारी, इको कमी करा. हॅलो. विठ्ठला 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 धन्य ते संसारी, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. लटिके वचन नाही देही उदासीन. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसर चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, वर्णानामर्थ संघानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो. वंदे वाणी विनायको मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. चलतकुण्डलं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. मंगल भवन मंगल हारी, द्रव दशरथ अजिर बिहारी. जय 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 हनुमान गुसाई, कृपा करो गुरुदेव की नाई. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी महान भगवत भक्त, समाज सुधारणा, अध्यात्म सुधारणा आणि त्याचबरोबर ज्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं, असे राष्ट्रसंत भगवान बाबा आणि बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज दरवर्षीप्रमाणे
घोळवे काकांनी त्यांच्या पूर्ण परिवाराने आज बाबांचं पुण्यस्मरण साजरं करण्याकरता हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आल्यानंतर बरं वाटतेच, आपलेच आहेत बाबा, आपलेच आहेत, बाबांचं पुण्यस्मरण करायचं आहे. पण एक थोडीशी खंत वाटते की बाबांनी जी परंपरा आपल्याला दिली, बाबांनी जी परंपरा आपल्याला दिली ना, त्या परंपरेविषयी पाहिजे तितकं प्रेम दिसत नाही. आल्यानंतर मला काका म्हणाले, जेवणाला भरपूर येतील म्हणाले, कीर्तनालाच येत नाहीत. बरं, अजून एक थोडीशी गोष्ट सांगतो. जे आपण अन्न खातो ना, अन्न गरजेचं आहे. कलियुगामध्ये अन्नमय कोश आहे, अन्न गरजेचं आहे. आणि हे तर अन्न नाही, प्रसाद आहे. पण मला तरी असं वाटते, साधू संतांच्या पुण्यतिथीच्या कोणत्याही निमित्तानं जे उत्सव होतात ना, त्याच्यामध्ये हे जे अन्न मिळते ना, याच्यापेक्षाही ज्ञानरूपी जे अन्न आहे ना, त्या अन्नाला जास्त किंमत आहे. पण ज्ञानरूपी अन्न कोणालाही मिळत नाही ना, त्याच्याकरता भाग्य लागते ना. त्याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं एक लागते, श्रद्धा लागते. संपत महाराज सगळ्यात मोठी अडचण काय माहिती आहे का? बरेच लोक परमार्थ जे आहेत ना, ते पुण्याकरता करतात. पुण्य करू नये असं मी म्हणत नाही, पुण्याकरता करावं. पण माझं असं एक मत आहे की परमार्थ जो आहे ना, तो परमार्थ पुण्याकरता तर कराच, पुण्य तर होणारच आहे. पण त्याचबरोबर पुण्याकरता परमार्थ करत असताना आपल्या जीवनामध्ये संत महात्म्यांच्या त्या संगतीमध्ये राहून काही गोष्टीचं परिवर्तन घडावं, याच्याकरताही परमार्थ करावं. पुण्य तर होते ना. पुण्य, तुम्ही देवाचं नाव घेतलं पुण्य होते, तुम्ही बाबाच्या फोटोला नमन केलं तरी पुण्य होते. पण नुसतं याच्याकरता नाही आहे. बरं, आज परिसरामध्ये ही अडचण अशी आहे की मासोळीलाही काला आहे, मोह्यालाही सुरुवात आहे, आणि बरेच जण वैयक्तिक वंजारी फैलामध्ये आहे. आता पहिलेच आपली संख्या कमी आणि त्याच्यात आता सगळेजण वाटल्या जातात, त्याच्यामुळेही अडचण येते. पण तरीही माझी बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक विनंती आहे, संतांच्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. संतांच्या संगतीमध्ये एक वाक्य बोलतो, पटलं तर बघा. ज्यांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर चांगल्या विचाराची पंगत मिळते, ज्यांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर चांगल्या विचाराची पंगत मिळते आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनाला रंगत येते ना, ती संगत कधीच सोडू नका. आणि ती संगत फक्त संत संघामध्येच होते. तुका म्हणे संत संगे येणे रंगे रंगलो. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणूनच अनायसे यावेळेस योग जुळून आला. 2-3 वर्ष नाही जुळला कीर्तनाचा योग, बाहेर असल्यामुळं यावेळेस योग जुळला. कदाचित माझ्याही भाग्यामध्ये असेल सेवा करायची, दुसरीकडं न करता इथे करा. आणि मी काही जास्त पूजा करत नाही, मी काही जास्त कोणतं कर्मकांड करत नाही. आता आमच्या वारकऱ्याकरता दुसरी कोणतीच पूजा नाही. जे आपल्यापाशी आहे त्यानं देवाचा अभिषेक करणं, त्यानं संतांचा अभिषेक करणं, तर भगवान बाबाचा शब्दानं अभिषेक करण्याकरता इथं आलेलो आहोत. आणि म्हणून काकांना आणि पियुषला एक विनंती केली होती. त्यांनी फोन केल्यानंतर त्यांना म्हटलं की बा, गडावरही अशीच परंपरा आहे की काल्याचं कीर्तन नाही होत, पुण्यतिथीचं कीर्तन होते. कारण की काल्याच्या कीर्तनाची मर्यादा आहे, चरित्र ते उच्चार. आता मर्यादा आम्ही सोडल्या म्हणा, पण तरीही काही लाजी शर्मीनं करावी लागते. मग त्याच्यामुळं संत महात्म्यांविषयी पाहिजे तितका वेळ देता येत नाही. म्हणून त्यांना म्हटलं शेवटी काल्याचा अभंग म्हणून काला करू आपण, पण पुण्यतिथीचं कीर्तन करू. आणि तेही तुम्हाला योग्य वाटत असेल तर ते म्हणे आमच्या तुम्हाला जे योग्य वाटते तेच आम्हाला योग्य वाटलं पाहिजे. जे साधू संतांना जे बरं वाटते ते आपल्याला बरं वाटत असेल तर भगवान बाबा समजले ना. नाही तर काही लोक आम्हालाही अक्कल शिकवतात. आता ते स्वतः नक्कल करणारे असतात, पण आता नक्कल ही कोणाची केली पाहिजे याच्यासाठी अक्कल लागते ना.
म्हणून मी त्यांना म्हटलं, गडावर अशी परंपरा आहे, शास्त्रीजी आज गडावर कीर्तन करतात, पण ते कीर्तन काल्याचं नसते, पुण्यतिथीचं असते. आणि म्हणून आजही संतपर अभंगाचा आश्रय घेतलेला आहे. अभंग फार सुंदर आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवान बाबाचं वर्णन केलं आहे. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही म्हणसाल, महाराज आम्ही ऐकतो म्हणून काही सांगता का? आता भगवान बाबा व्हायला 60 वर्षे व्हायची आहे, 58 वर्षच झाले. आणि तुकाराम महाराज 450 वर्षापूर्वी, आणि त्यांनी कसं काय भगवान बाबाचं वर्णन केलं? त्यांनी कसं काय वर्णन केलं? याच्यामध्ये कुठं भगवान बाबाचं नाव आहे? अभंगामध्ये कुठं भगवान बाबाचं नाव आहे? नाव जरी नसलं, पण जे लक्षण सांगितलेले आहे ना, ते संतांचेच आहेत. आणि भगवान बाबा संत होते. नाव नाही सांगितलं, पण लक्षण सांगितलेलं आहे. एक लहान मुलगा आपल्या घरी बसलेला आहे, आणि बसलेला असताना सकाळी सकाळी उठला. सकाळी उठल्यानंतर त्यानं लगेच आईला आवाज दिला, आई आई आई, बाबा इकडे या. काय? अहो अगं अगं, आपल्या घरी का नाही तो माणूस आला होता. अरे पण त्याचं नाव तर सांग, कोण आलं होतं तर? ते म्हणे नाव नाही सांगत. अरे पण मग आम्हाला कसं कळेल कोण आलं होतं? म्हणे पण माणूस आला होता. म्हणे कसा होता? धोतर घातलेलं होतं. धोतर घातलेलं होतं. म्हणजे धोतर आता बरीच जण घालतात, मग आम्ही कसं समजू? म्हणे अजून होतं काय? ते लंब लंब शर्ट होतं. अरे ते म्हणे लंब लंब शर्ट तर कोणी घालतात आता. नेमकं अजून काय होतं? म्हणे गळ्यामध्ये उपरणं होतं. अरे पण म्हणे गळ्यामध्ये आता शेला सगळेच घेतात ना. अजून काय होतं? माळा होत्या. माळा होत्या. माळा होत्या. हो, मग अजून काय होतं? म्हणे अजून का नाही, त्याच्या डोक्यावर टोप होता, असा गोल गोल टोप होता. आणि त्याला मोराचं पीस लावलेलं होतं. त्याला मोराचं पीस लावलेलं होतं. अरे मग तो म्हणत काय होता? नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. चुकलं आपलं आलो. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणनारे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदनारे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. लगेच आईच्या आणि बापाच्या लक्षात आलं, कोण आलं होतं? वासुदेव आला होता. ते टोप वासुदेव घालतो, हातात टाळ वासुदेवाचे असतो. आता नाव होतं का वासुदेवाचं? त्या मुलानं नाव घेतलं होतं का वासुदेवाचं? नाही. त्यांनी लक्षण सांगितले होते. तसेच तुकाराम महाराजांनी कोणत्याच अभंगामध्ये, तुकाराम महाराजांच्या अभंगाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे, त्यांनी संतांचं नाव घेतलं नाही, पण कोणाला संत म्हटलं पाहिजे याच्या संदर्भातलं मार्गदर्शन मात्र केलं. आज आमची अडचण आहे. कोणती अडचण आहे? सगळ्या संतांनी इतकी संतांची लक्षणं सांगितली, पण अजूनही आम्हाला संत ओळखता येत नाहीत. बोलू नका विठ्ठला विठ्ठला. कुंडली कवरदा हरी विठ्ठल, भगवान बाबा की. ज्यांना जिथं बसायचं असेल बसू द्या, फक्त मला विक्षेप नका करू. जगद्गुरु तुकाराम महाराजांची बघा बरेच अभंग बघा. अखंड जया तुझी मजदे तयाची, संतांचं नाव नाही घेतलं. देव वसे त्याची घडावी संगती. हे असे कित्येक ठिकाणी हे जे अभंग दिसतात ना, याच्यामध्ये संतांची लक्षणं सांगितलेली आहे. कोणीतरी असं लक्षणाचं संत आमच्या जीवनामध्ये असावं. आणि खऱ्या अर्थानं जर विचार केला ना, संत महात्मे हे खरंच भाग्यवान असतात, धन्य असतात.
काही लोक मान्य असतात, पण धन्य असतील की नाही सांगता येत नाही. मान्य असतात लोक, मानतात ना त्यांना, पण मानल्यानंतरही त्यांच्या जीवनामध्ये धन्यता आहे की नाही सांगता येत नाही. सगळ्यात जास्त माननीय हा शब्द राजकारण्याकरता वापरला जातो, सगळ्यात जास्त. पण आता हे राजकारणी जे असतात त्यांना मान दिला पाहिजे, आपले प्रतिनिधी आहेत, मान दिला पाहिजे, पण त्यांना धन्यता दिलीच पाहिजे असं काही नाही. पण त्याच्यातला कोणीतरी एखादा विरळा असतो की ज्याला धन्यताही दिली जाते, ज्याला धन्यताही दिली जाते, की जी व्यक्ती देशाकरता धर्माकरता काहीतरी कार्य करते. आत्ताच 2-3 दिवसापूर्वी आपल्या पंतप्रधानांनी अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली. आज सगळ्या लोकांनी त्यांना धन्यता दिली. खूप पंतप्रधान झाले, पण 550 वर्षामध्ये असा सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. आता हेही काही जणाला सहन होत नाही. आता हे सहन होत नाही तर आम्ही काय करावं. एक जण मला म्हणे, महाराज म्हणे तुम्ही राम मंदिराचं सांगता आणि मोदी साहेबाला म्हणे तुम्ही धन्यता देता, म्हणे त्यांना तुम्ही का धन्यता देता. अरे म्हटलं चांगलं काम केलं तर चांगलं म्हणा ना. एक गोष्ट सांगू का तुम्हाला, तुम्ही म्हणाल एकच कशाला सांगता, बराच वेळ आहे ना, घंटाभर आहे ना अजून. एक गोष्ट लक्षात घ्या, चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणण्याकरता आपण तर चांगले असलो पाहिजे. आज लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठी अडचण काय माहीत आहे का, सगळ्यात मोठी अडचण आहे लोकशाहीमध्ये बोध पक्ष राहिलाच नाही, विरोध पक्षच आहे. बोध पक्ष राहिला नाही, चांगलं काम असो की कोणतेही काम असो, विरोध विरोध विरोध. त्यांनी म्हणे आता 2024 मध्ये इलेक्शन आहे त्याच्यासाठी केलं. तुम्हाला काय रोग झाला होता एवढे दिवस, तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचले असतील लोक. धर्माकरता म्हणून सांगत नाही. राम आपल्या आस्थेचं संस्कृतीचं प्रतीक आहे, आपल्या आस्थेचं संस्कृतीचं प्रतीक आहे. आज माणूस म्हणून कसं वागावं याचं सगळ्यात मोठा आदर्श प्रभू रामचंद्र आहेत ना. मला तर असं म्हणायलाही काही कमीपणा वाटत नाही. जोपासून पृथ्वी तयार झाली असेल, जोपासून हे सगळी मनुष्य योनी तयार झाली, त्याच्यानंतर मनुष्य म्हणून सगळ्यात चांगला जीवन जगणारं जर कोणतं व्यक्तिमत्व भूतलावर असेल तर ते म्हणजे प्रभू रामचंद्र आहे. त्यांचं मंदिर बनलं तर काय कोणाच्या बापाचं बिघडून राहिलं. मी संपत महाराज कधी कधी सोशल मीडियाला पाहतो, तुम्हाला नवलच वाटते, फार नवल वाटते. बरं हे जाऊ द्या, बाकीच्या धर्माची जाऊ द्या, येड्या बाबुडी. आपलेच आपण जे असतो तेही आपण नावं ठेवतो. म्हणून धन्यता प्राप्त करण्याकरता जीवनामध्ये असं काहीतरी करावं लागते ना. संत महात्म्यांनी तसंच काहीतरी केलं आहे. धन्यता प्राप्त त्याला होते जो स्वतःसाठी जीवन जगत नाही, समाजासाठी जीवन जगतो. धन्यता प्राप्त होते. आज वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना ज्यांना धन्यता प्राप्त झालेली आहे ना, त्या प्रत्येकांचं जीवन बघा, प्रत्येकाचं जीवन बघा. आज अजूनही एक चांगली गोष्ट, कालच फोटो आला, भगवान गडावर ज्ञानोबारायांचं जे मंदिर बनणार आहे, 22 कोटीच्या जवळपास ते मंदिर आहे. आज महाराष्ट्रातलं नाही, त्यांनी मी 5-6 दिवसापूर्वी गेलो होतो गडावर, त्यांनी सांगितलं की हे भारतातलं पहिलं मंदिर आहे ज्याचा दगड 3x3चा आहे. फक्त पंढरपूरच्याच मंदिराचा दगड 2x2चा आहे. आणि हे जे मंदिर होणार आहे ना, 3x3च्या दगडाचं त्याचं ते दगड बनणं सुरू आहे. आणि 22 कोटी रुपयांचं काम आहे ते. कालच त्याचा फोटो आला, त्या मंदिराचं जे डिझाईन आहे ना त्याचा कालच फोटो आला. 2026च्या जवळपास ते मंदिर इथे घडेल. पण मग इतकं त्यांचं मंदिर तिथं घडून राहिलं, त्यांनी केलं काय, केलं काय? एकच केलं. काय केलं? जगोद्धारा लागी धरला अवतार, मिरविला बडीवार सिद्धाईचा, मिरविला बडीवार सिद्धाईचा, मिरविला बडीवार सिद्धाईचा. जगोद्धारा लागे धरला अवतार, जगोद्धारा लागे धरला अवतार,
बळीवार सिद्धाईचा, मिळविला बळीवार सिद्धाईचा, मिळविला बळीवार सिद्धाईचा. कशा करता आहे? ज्ञानोबारायांचा इतका सोहळा साजरा होतो, ज्ञानोबारायांवर आमची इतकी श्रद्धा आहे, तर त्या ज्ञानोबारायांनी काय केलं? स्वतः मोठं घर बांधलं. त्या ज्ञानोबारायांनी काय केलं? स्वतः मोठं घर बांधलं, कोणतं मठ निर्माण केला, कोणतं मंदिर निर्माण केलं, फार मोठं धन प्राप्त केलं? नाही. त्या ज्ञानोबारायांनी एकच केलं, जगोद्धारा लागी धरला, समाजाकरता जगले. सगळे संत बघा, सगळ्या संतांचं जीवन तुम्ही बघा, आणि त्याच्यामुळं जीवनामध्ये धन्यता प्राप्त आहे. स्वतःसाठी जो जगतो ना त्याला जीवनामध्ये धन्यता प्राप्त होत नाही. जास्तीत जास्त एकच होतात, पोरं चांगले असेल तर श्राद्ध करतात, नाही तर कुत्रही आपली नोंद घेत नाही. विठाला विठाला. आज महाराष्ट्रामध्ये भगवान बाबांची पुण्यतिथी किती जागेवर साजरी केली जात असेल, तुम्ही विचार करा. आज या महाराष्ट्रामध्ये श्रीमंत लोक कमी नाहीत ना, या जगामध्ये श्रीमंत लोक कमी नाही ना. ते नेहमी यादी येत राहते, श्रीमंताची यादी. ते कशासाठी देतात मला समजतच नाही. लोक जळले पाहिजे म्हणून देतात का काय? कशासाठी देतात काही समजत नाही मला. ते कशा करता ती यादी आहे. पण मला सांगा, इतकी सगळी यादी असली तर टाटासाठी कोणी उत्सव करतो का? त्याच्या घरगुती कोणी करत असेल, पण कोणी असा उत्सव करतो का? अंबानीसाठी कोणी सप्ताह करतो का? नाही करत. भगवान बाबांनी इतकं केलं काय? भगवान बाबांनी इतकं केलं काय? कोणत्याही संतांनी असेल ना, ते एकच केलं, आपल्यावर उपकार करण्याकरताच ते आलेले आहेत. भगवान बाबा सुद्धा कशासाठी आले? दुसऱ्या चरणामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या अवताराचं प्रयोजन सांगतात. येथे उपकारा आले घर ज्या वैकुंठी. कशा करता आले? उपकारासाठी आले. आता हे शब्द आपण खूप वेळा ऐकले, पण संत नेमके उपकार काय करतात? तर 3 गोष्टी सांगितल्या जाते: जागविती, शिकविती, सांभाळिती. मग आता याच 3 याचा जर विचार केला तर मायबापही सांभाळतात.
याच 3 गोष्टीचा विचार केला, मायबापही सांभाळतात, शिक्षकही शिकवतात, मायबापही सांभाळतात आणि जागवायचं काम तर अलारामही करतो. काय सांगू आता अलारामाचे उपकार. विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. नेमका अर्थबोध होत नाही. कोण सांभाळत नाही हो, कोण नाही सांभाळत. सांभाळतात ना, बरेच लोक सांभाळतात, शिकवतात. कोण नाही शिकवत आपल्याला. चांगलं शिकवतात, वाईट शिकवतात हे तर समोरचा भाग झाला. शिकवतात आणि जागवतातही ना. आईबापही घरी जागवतातच ना, जरी उठ रे शाळेत जा. पण या सामान्य गोष्टीसाठी संतांचे उपकार नाही सांगितले. बरं, मला उपकार शब्दाची एक व्याख्या सुचली कल्याण महाराज. ते आता छंदच लागला असा, ती सुचते काय माहिती. बरं, हे नेमकं तोंड धुताच सुचते. सकाळी तोंड धुता तर दुसरं काही विचारच करत नाही, हेच करत राहतो विचार. त्याच्यामुळे मला 2-4 दिवसापूर्वी उपकार या शब्दाची एक व्याख्या सुचली. आता बघा पट्टे का, उपकार, आणि ही संतांच्या संबंधामध्ये मला बरी वाटते. ऐका, नीट ऐका. आणि म्हणजे याचा पहिला जन्म इथंच होऊन राहिला. बरं, हे फक्त आता मस्तकात होती. आता मी सांगण्याचा प्रयत्न करतो. 2-3 शब्द त्या दिवशी सुचले होते, आता अजून सांगण्याचा प्रयत्न करतो. उपकार. उ शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. ज्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर, ज्यांच्यासोबत संबंध आल्यानंतर कोणतीच उणीव जाणवत नाही, उणीवच जाणवत नाही, काहीच कमीपणा जाणवत नाही. हे फार मोठं आहे. कोणाच्याही संगतीत जा, आपलं जे चित्त आहे ना, तर आपल्याला भेटावंच वाटते. खरं रामराज्य सांगू का, काहीच कमी वाटत नाही. हेच खरं रामराज्य आहे. आणि हे फक्त असं लौकिक याच्यात येत नसते, ते हृदयामध्ये निर्माण झालं पाहिजे. तुकाराम महाराजांनी वर्णन केलं नाही याचं. झाले रामराज्य काय उणे आम्हासे, झाले रामराज्य काय उणे आम्हासे, धर्मे तरी पिक गाई ओढल्या मसे, हे धर्मे धरी पिके गाई ओढल्या मसे, हे राम वेळोवेळा आम्ही गाऊ, राम वेळोवेळा आम्ही गाऊ. रामराज्य कोणतं आहे? हेच रामराज्य आहे. झाले रामराज्य काय उणे आम्हासी, आम्हाला कशाचीच कमतरता वाटत नाही. ही फार मोठी गोष्ट आहे आणि संतांच्या संगतीत घडते. लौकिक जाऊ द्या, लौकिकचाही विचार करा ना. आज भगवान बाबाचं नाव घेतलं तर काय होत नाही, काय होत नाही भगवान बाबांचं नाव घेतलं. आज किती मोठं कार्य घडून राहिलं भगवान बाबाच्या नावाने. आणि फक्त केवळ धर्मक्षेत्रामधलं कार्य नाही घडून राहिलं, बरं, लौकिक क्षेत्रामधलंही कार्य घडून राहिलं, विज्ञानाच्या दृष्टीनंही कार्य घडून राहिलं. आज समाज सुशिक्षित झाला पाहिजे, समाज प्रगल्भ झाला पाहिजे, याच्याकरता सगळ्या संतांनी प्रयत्न केले. मला कधी कधी नवल वाटते, हे स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात ना, हे मंदिरावर टीका करतात. तुम्ही नीट ऐका, मी तुम्हाला समजावून सांगतो. असं कोणाच्याही मागं लागत नका जाऊ. कोणाचे, मला ते व्हिडिओ, आमची कोणती तरी आमदार आहे, ती यशोमती ठाकूर, इकडलीच आहे, तिचा व्हिडिओ पाहिला मी. समाज आणि संतांनी सांगितलं, पण संतांनी सांगितलं म्हणून फक्त मंदिरातच जाऊन बसू नका. मग कुठं जाऊन बसू? तो घरी कुठं बसू? अरे मंदिरात गेल्यानंतरच चांगल्या गोष्टी मिळून राहिल्या ना. आज एक गोष्ट लक्षात ठेवा, आज धर्मावर टीका करणं सोपं आहे, पण आज जी इतकीही नीतिमत्ता दिसते ना, ती फक्त धर्मामुळे आहे, कायद्यामुळे नाही आहे. धर्मामुळे आहे ती नीतिमत्ता. आणि आम्ही धर्मापाशी का जायचं, धर्म कार्य का करायचं? अरे साधू संतांनी केलं ना, तुम्ही त्याच्याही पेक्षा हुशार झाले का?
मी कालच एक वाक्य, आणि हे याच्यावर सोशल मीडियावर मुद्दामून पाठवतात, हे आपली श्रद्धा भंग झाली पाहिजे म्हणून. त्यांनी फार वेगळंच लिहिलं होतं. म्हणजे आज मूर्तीमध्ये देव आहे हे समजावून सांगण्यामध्ये धर्म यशस्वी ठरला. आज मूर्तीमध्ये देव आहे हे सांगण्यामध्ये धर्म यशस्वी ठरला, पण माणसामध्ये माणूस आहे हे सांगण्यामध्ये धर्म अयशस्वी ठरला. आपण एक पोपारकलासारखे वा 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 वा. आता खरंच असं आहे? खरंच असं आहे का? तुकाराम महाराज धार्मिक होते. तुकाराम महाराजांचे शब्द आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तुकाराम महाराजांचंच प्रमाण आहे ना. तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या जीवनामध्ये धर्माचं पालन आहे, याच्यासाठी आम्ही आलेलो आहे. कित्येक प्रमाण तुम्हाला सांगता येईल. वाढता हा पुण्य धर्म केला, धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालोनिया शून्य, हे संसाराच्या नावे घालोनिया शून्य. वाढता पुण्य धर्म केला, धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जीवनामध्ये धर्माच्या मागे लागलो, वाढता हा पुण्य धर्म केला. कित्येक प्रमाण मी तुम्हाला सांगू शकतो. आणि आता मला सांगा, तुकाराम महाराज धार्मिक होते, तुकाराम महाराजांनी आयुष्यभर लोकांना चांगले विचार वाटले. मग तुकाराम महाराजांनी हे नाही शिकवलं का माणसातला माणूस पहा म्हणून? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथे जाणावा. हे कोणते प्रमाण आहेत? अरे आम्ही म्हणतो, तुकोबाराय म्हणतात की तुम्ही असं करू नका, जे रंजले आहे गांजले आहे त्यांची सेवा करा, तिथेच खरा देव आहे. मग हे नाही का शिकवलं चांगलं? हे नाही शिकवलं, हे नाही दिसत, याच्यावर कोण नाही बोलत? हे सगळं सांगता येते. अरे रामासारखा आदर्श व्यक्ती, आणि रामासारखा आदर्श व्यक्ती त्याचं मंदिर बनत असताना आपलाच लेकाचा मूर्ख एक, तो म्हणतो राम मांसाहारी होता. मला तर लाज वाटते लेकाची याची. काहून आपल्या भगवान बाबाच्या जातीत जन्माला आला काय मी? काय भेव आहे आपल्याला? काय त्याच्या घरी खाल जा लागते? विठ्ठला विठ्ठला. मुद्दामून सॉफ्ट बोलून राहिलो मी. याच्यावर नाव याच्यासाठी घेत नाही का त्याची इतकी लायकी नाही का या गादीवर त्याचं नाव घ्या. एवढं मोठी लायकी नाही त्याची वाली. इथं साधू संतांचं नाव येत असते. अशा रामाला मांसाहारी म्हणण्याची बुद्धी जर होत असेल तर आपण कुठं चाललो? आणि आपण त्याचंही समर्थन करतो. मी लॉजिकल बोललो, चुलीत घाल ना लॉजिक, तू त्याच्यावरून जाय. त्या लॉजिकचं आम्हाला काय घेणं देणं आहे? अरे आमच्यापाशी रामायण आहे ना, आमच्या रामायणामध्ये आमचे इतके दिवस खराब आले का आमचे महापुरुष कसे होते, आमचे देव कसे होते हे मांस खाणाऱ्यापासून शिकावं. मी ते एक आव्हान करून राहिलो संपत महाराज. खरंच आपण रामाच्या अवलादी असू आणि खरंच आपण रामावर प्रेम असू ना, तर आजपासून दाखवून दिलं पाहिजे. मासाला जर हात लावत नसू आपण तरच त्या आव्हानाला खरं उत्तर आहे, तरच खरं उत्तर आहे. हातच नाही लागला पाहिजे. उद्या कोणाची अशी ताकद नाही झाली पाहिजे म्हणायची की नाही हे आपलं खरं उत्तर आहे. आपल्यामध्येच ही अडचण आहे ना. आपण हिंदू म्हणून जगत नाहीत ना.
आपण सनातनी म्हणून, आपण माणूस म्हणून जगत नाही ना. बरं, हे कोणतंच अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले त्याच्या विरोधात काही नाही बोलले, त्याच्या विरोधात काही नाही. मंदिर झालेलं दिसलं की लगेच आज मंदिरानं काय होऊन राहिलं, मंदिरानं काय होऊन राहिलं. अरे आज किती मोठं धर्मकार्याच्या माध्यमातून समाजकार्यही होऊन राहिलं. भगवान बाबांनी केवळ मंदिरं नाही बांधले, आजही भगवान गडावर ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर होऊन राहिलं. पण त्याच भगवान गडावर UPSC आणि MPSCचं सेंटरही होऊन राहिलं. हे होऊन राहिलं ना. उपकारासाठी संत आलेले आहे, पण त्या उपकाराचं स्वरूप काय आहे. पहिला शब्द मी तुम्हाला सांगितला होता, ऊ शब्दाचा अर्थ आहे आमच्या जीवनामध्ये कोणतीच उणीव जाणवत नाही. त्या दिवशी गडावर गेलो तर शास्त्रीजींसोबत संवाद झाला आणि मग ते म्हणाले की आम्ही येणार आहोत 25 मध्ये आणि आपण आपल्या लोकांना भाग्य आहे की आपल्याकडेच येतील ना, दुसरीकडे कुठं जातील, मग येणार आहे. तर ते सहज म्हणाले, म्हणे फक्त तुम्हाला आमंत्रण देण्याकरता येणार आहे, पैसे मागण्याकरता येत. म्हटलं बाबा आमच्याकडे देतही नाहीत इतके आमच्याकडे मिळत नाहीत, आमच्याकडे तितके मिळणार नाही. म्हणून पाहिजेही नाही. गडाच्या पायथ्याशी जी गावं आहे ना, तीच भगवान बाबाला काहीच कमी पडू देत नाही. आणि जे साधू संताला धर्माला काही कमी पडू देत नाही, साधू संत त्यांच्याही जीवनामध्ये काही कमी पडू देत नाही, उणीवच राहू देत नाही. मी त्या दिवशी बसून होतो तेव्हाचाच प्रसंग आहे. त्या खालच्या गावचा एक माथारा होता, असा दिसत होता संपत महाराज ते काही रोजदार होय का कुठचा. आणि तो भांडायला आला होता. म्हणे बाबाची पंगत मला द्या, 3 ते 4 लाखाची पंगत मला द्या. शास्त्रीजीनं सांगितलं, म्हणे अरे ते एका मारवाड्याला दिली, तू कशाला खर्चात पडतो. अरे म्हणे मारवाडी बिरवाडी चुलीत घाला, मला द्या, मला पाहिजे बाबाची पंगत. आणि तो म्हणे मी 1 ट्रक आंबे आणणार आहोत पंगत करण्याकरता. साधा माणूस हो, साधा माणूस साधू संतांकरता एवढं करण्याला का प्रवृत्त होतो. त्याचं कारण आहे त्यांच्या जीवनामध्ये समाधानानं त्यांचं जीवन भरलेलं आहे. आज आमच्यापाशी पैसे खूप आहे, धन खूप आहे, भौतिक सुविधा खूप आहे, पण आमच्या जीवनामध्ये ही श्रद्धा मात्र कमकुवत पडून राहिली. साधू संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर, साधू संतांसोबत संबंध आल्यानंतर एक गोष्ट मिळते, कोणती, जीवनामध्ये कोणतीच उणीव राहत नाही. दुसरा शब्द आहे प. साधू संतांच्या संगतीमध्ये असलो, साधू संतांच्या संबंधामध्ये असलो, प म्हणजे आपलं जीवन ते कधीच पतनाकडे जाऊ देत नाहीत. प म्हणजे पतन, उणीव राहू देत नाही, पतनाकडे जीवन जाऊ देत नाही. तिसरा शब्द आहे का. का म्हणजे कामनाच नष्ट करतात. काहीच भेटावं असं वाटत नाही, काहीच भेटावं असं वाटत. त्या दिवशी एक सुंदर वाचण्यामध्ये आलं, संत महात्म्यांच्या संबंधामध्येच होतं. हमें कुछ नहीं मिला इसका भी हमें गम नहीं, हमें कुछ नहीं मिला इसका भी हमें गम नहीं, लेकिन हे भगवान बाबा तुम्हारे साथ हम रह सकते हैं, तुम्हारी पूजा कर सकते हैं, तुम्हें कुछ सुना सकते हैं, ये भी तो कुछ कम नहीं. काय आम्हाला काय कमी आहे, काही नको आम्हाला, पण आम्हाला तुमच्या संगतीमध्ये राहता येते. आज आम्हाला म्हणता येते की आम्ही भगवान बाबाच्या परंपरेचे आहोत. हेही तर जीवनामध्ये फार मोठी क्रांती आहे. कामनाच नाही, कामनाच नाही. कारण की ज्यांच्या संगतीमध्ये आपण जातो ना, त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे ना. कामना ही कामना ही कामना ही झालो बाहेर कामा, झालो बाहेर कामा, कामच नाही. काम म्हणजे कामनाही नाही
आणि काहीच राहिलं नाही, कारण की त्यांचं जीवन पूर्ण आहे ना. अवघेची गोड त्यांचे पुरे सर्व कोड. पूर्ण जीवन गोड आहे. ज्याचं पूर्ण जीवन गोड आहेत ना, तोच आपल्या आयुष्यामधल्या समस्या सोडवू शकतो. एक वाक्य बोलतो, पटलं तर बघा. आयुष्यातल्या कोडी सोडवण्याकरता ज्याच्या जीवनामध्ये गोडी आहे ना, असा कोणीतरी आमच्या जीवनामध्ये असला पाहिजे, तेव्हाच आयुष्यातली कोडी सोडवता येतात. उ प का म्हणजे कामना नाही, आणि शेवटचा शब्द. हे सगळं गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये राहते तर एकच, ते सगळं आपलं जीवन रसाने भरून टाकतात. आज आमच्या जीवनामध्ये बाकी सगळं आहे, पण आमचं जीवन जे आहे ते अतृप्त आहे. अतृप्त आहे. आमच्या जीवनामध्ये भौतिक सुविधा आहे, पण सुख नाही. आमच्या जीवनामध्ये सुंदर सुंदर गाद्या आहे झोपण्याकरता, सुंदर सुंदर घरं आहे, पण झोप नाही. आमच्या जीवनामध्ये वरून घालायला चांगले चांगले कपडे आहे, पण आतमधून जे आहो ना, आम्ही कुरूप दिसून राहिलो. ही कुरूपता गेली पाहिजे. सुख शांती समाधान आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे. याच्याकरता एक महत्त्वाचं जर काम असेल तर ते काम संत महात्मे करू शकतात. उपकार. अजून ऐकून घ्या. उ शब्दाचा अर्थ आहे, उ म्हणजे ज्यांच्या संबंधात आल्यानंतर, ज्यांच्या संपर्कात आल्यानंतर आमच्या जीवनामध्ये कोणतीच उणीव राहत नाही. दुसरा शब्द आहे प. आमचं जीवन पतनाकडे जात नाही, अधोगतीकडे जात नाही, उध्वगतीकडे जाते, पतनाला जाऊ देत नाही. तिसरा शब्द आहे का. का म्हणजे कोणतीच कामना राहत नाही. आमच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठ्या दुःखाचं कारण जर काही असेल तर अपेक्षा आहे. आणि म्हणून गीता सांगते, अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतन्व्यथ. हे सगळं जीवन संत महात्म्यांच्या संगतीमध्ये घडते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमचं जीवन रसाने भरून टाकते. आज आमचं जे जीवन निरस आहे, जे जीवन निरस आहे, त्याला सरस जर करायचं असेल तर कोणीतरी संत महात्मे जे रसानं पूर्ण आहेत, ते संत महात्मे आमच्या जीवनामध्ये पाहिजे. संत महात्मे रसच भरतात ना. सेवितो हा रस वाटितो अनेका, सेवितो हा रस वाटितो अनेका, वाटितो अनेका, वाटितो अनेका. ज्यारे ओढ कारण भरी, ज्यारे ओढ कारण भरी, विठेवरी जाते पाऊले समान, विठेवरी जाते पाऊले समान. सर्वगुण करण भरी, सर्वगुण करण भरी, पाऊले समान, पाऊले समान. बरेच दिवस झाले भेट नाही झाली. टी व्हीवर ऐकत होतो, आपल्या याच्यावर चाली ऐकायचो क्लिपावर, पण आता आज भेटला योग. आणि परवा आहेच पुन्हा काही चांगलं ऐकायला मिळते. परमार्थामध्ये हा आनंद खूप आहे. आणि त्या आनंदामुळे तुम्हाला वाटते का मी असं बिमार आहो म्हणून? खरंच मी खूप बिमार आहो. माझ्याकडून उभं राहणे सध्या अवघड आहे, कारण की हे महिना जरा जास्तच ताण पडला. 22 कीर्तन आणि 1 कथा, त्याच्यामुळे जरा ताण जास्त पडला. बरं, मी इतकी दगदग करत नाही. कशाला करायची? काही समाधान असलं पाहिजे. आमचे काही कीर्तनकार गाडीतच जेवतात, काहीच गाडीतच आयुष्य चाललं. त्याच्यामुळं मला तितकं हे करायचं नाही. ते आमचे शास्त्रीजी खूप चांगलं सांगत होते. म्हणे मला एकाला कीर्तनकारानं सांगितलं, शास्त्रीजी तुमच्या कृपेनं 365 दिवस फुल आहेत. त्यांनी नंतर सांगितलं, ते म्हणे लोक तुला फुल बनवून राहिले, तुझ्या लक्षातच नाही ना. अरे इतकं चांगलं आयुष्य संपल्यानंतर म्हणजे कामापेक्षाही जास्त नाही ना, कामापेक्षाही जास्त नाही केलं पाहिजे. काय उणे आम्हासी,
पतनाकडं जीवन नाही गेलं पाहिजे. आयुष्यामधल्या कामना पूर्ण झाल्या पाहिजे आणि जीवन हे रसानं पूर्ण भरलं पाहिजे. काय काय रस आहे, काय जीवन आहे. तुकोबारायांचं जीवन बघा आणि आपलं जीवन पण बघा. का आपण संत महात्म्यांना भाग्यवान म्हणतो, का आपण संत महात्म्यांना धन्य म्हणतो. तुकोबाराय म्हणतात की आमच्या जीवनामध्ये जो आनंद आहे ना, त्या आनंदाला उपमाच देता येत नाही. नाही आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागता भिडा आलाशी आकारा मुठ्या चाळा तुका म्हणे भिडा भक्तीची या तुका म्हणे भिडा भक्तीची या तुका म्हणे भिडा भक्तीची या नाही आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागता भिडा आलाशी आकारा मोठ्या चाळा तुका म्हणे भिडा भक्तीची या कोणी इतकं छाती ठोक म्हणू शकते का? मला सांगा, कोणी म्हणू शकते? आनंदाचे डोही आनंद तुका मन खातो आनंदाचे दारू तुका मन खातो आनंदाचे दारू नका कर भरू नका कर भरू किती गोड आहे. तुका म्हणे खातो आनंदाचे आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये हेच फरक आहे. आपण खातो पण दुसऱ्याला वाटत नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही खातो आणि तुम्हालाही देतो ना, घ्या रे चरफडू. बरेच लोक साधू संतांचं सुख पाहून चरफडतात. बरेच लोक आहेत. मला तर खूप अनुभव याचा. 17-18 वर्षाचा प्रवास झाला म्हणता म्हणता असं वाटत नाही, असं वाटते कालच सुरुवात केली होती, पण काळ इतक्या झपाट्यानं समोर जातो. पण बरेच लोक मानही देतात आणि बरेच लोक या सुखावर जळतातही. बरेच लोक या सुखावर जळतात. महाराजनं तर कानातच घातली, नाकात घालू का? महाराजले तर कपडे चांगलेच पाहिजे, तुम्ही काहून जळता? मला पहिले वाटत नव्हतं, काळे काका म्हणलं बाबा नेमकं काहून असं होत असेल. पण आता लक्षात झालं की काही का होईना आपला संबंध भगवान बाबाच्या परंपरेसोबत आहे. आणि भगवान बाबाच्या परंपरेमध्ये सगळ्याचं राहणं, बोलणं, वागणं हे जे आहे ना, हे ऐश्वर्य संपन्नच आहे. चुकीचे लोक जर ऐश्वर्य उपभोगतात तर आम्ही उपभोगलो तर फरक काय पडते? एक जण मला म्हणे, महाराज म्हणे तुम्ही आता गाडी घेतली तर आमचं कसं होईल? मला म्हणे एसटीतच मारतो. आम्ही तुम्हाला बोलवू कसं? तुम्ही गाडी घेतली तर आम्ही तुम्हाला बोलवू कसं? अरे म्हटलं आमचं शरीर जास्त टिकेल तर संप्रदायाची सेवा होईल ना. गाडी काही ऐश्वर्याकरता किंवा भोगाकरता घेतलेली नाही आहे बरं. गाडी याच्याकरता घेतलेली आहे, शरीर जर जास्त टिकेल तर संप्रदायाची सेवा तर चांगली करता येईल. ते आमचे जगन्नाथ महाराज पाटील खूप चांगलं म्हणतात. त्यांनी सांगितलं होतं म्हणे, महाराज आपल्या भेटी आता एअरपोर्टवरच झाल्या पाहिजे. ते म्हणे का? कारण की तुमच्या विदर्भातले संत प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज मादानकर यांनी सांगितलं होतं वारकरी संप्रदाय विश्वधर्म बनणार आहे. मग जर वारकरी संप्रदायाला विश्वधर्म बनवायचा असेल तर कीर्तनकार आता विमानानं फिरले पाहिजे. एसटीनं फिरल्यावर कसं जमन हो? ते तर अर्धा तिथंच मरून जाते फिरता फिरता. फार विचित्र परिस्थिती आहे. साधू संतांच्या सुखांवरही आपण जळतो, त्यांचंही सुख आपल्याला सहन होत नाही. काय आपलं जीवन आहे?
येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. 3 प्रकार आहे, जीव, संत आणि भगवंत. आपल्याला आणावं लागत नाही, आपण आपल्या कर्मामुळे येतो. आपण लावलेले जे दिवे आहे ना, आपण लावलेले जे काही गोष्टी आहेत ना, त्या भोगण्याकरता आपल्याला यावं लागते. देव जो असतो, देव येतो, पण कशा करता येतो? यदा यदा ही ग्लानिर्भवती भारत. पण संत महात्मे जे आहेत ना, ते आणावे लागत नाहीत, ते स्वतःहून आलेले आहे. आले घर ज्या वैकुंठी. आणि कशा करता आलेले आहे? कशा करता आलेले आहे? कशा कर अवतार तुम्हा उद्धराया जन जड जीव. विठ्ठला विठ्ठला. आता मला फक्त एकच गोष्टी सांगायची आहे. संत महात्म्यांचा अवतार आहे आणि कोणत्या अवताराला महत्व आहे? ज्या संतांचा अवतार असते ना, त्यांचंच अनुसरण करा आणि त्यांचंच अनुकरण करा, कोणाचंही नाही. ज्यांचं अवतरण असते त्यांचं अनुसरण केलं पाहिजे, त्यांचं अनुकरण केलं पाहिजे, तर जीवनामध्ये किंमत आहे. आणि असे असणारे राष्ट्रसंत भगवान बाबा सावरगाव गावामध्ये त्यांचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतरच त्यांनी जीवनामध्ये फार मोठं सुख, आनंद, समाधान वाटण्याकरता आपलं जे जीवन आहे त्या जीवनाला समर्पित करून दिलं. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. आणि फार मोठं एक नवल बघा संपत महाराज. संत महात्मे गेल्यानंतरही त्यांनी केलेलं जे कार्य आहे ना, ते कार्य थांबत नाही, उलट ते अधिक जोमानं होते. उलट ते अधिक जोमानं होते. आज भगवान बाबांच्या गळ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची सोन्याची समाधी होती. सोन्याची समाधी होती. बरेच लोकांची अशी हे असते की साधू संतांना सोनं वापरू नये, असं ठीक आहे, पद्धत आहे तशी. व्यासस्मृतीमध्ये 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. चोराला अभय देऊ नये, संन्याशाला सोनं देऊ नये आणि ब्रह्मचार्याला पान देऊ नये. हे आपण देऊ नये, पण त्यांनी वापरू नये असं सांगितलं नाही. आमच्याच गोष्टी आम्हालाच वापरू असं सांगत नका जाऊ तुम्ही. एक जण म्हणे, महाराज मग तुम्ही इथं ब्रह्मचारी आहे, मग तुम्हाला पान तुम्ही नका देऊ, मलाच खाऊ द्या. विठ्ठला विठ्ठला. काही लोक आमचीच प्रमाण आम्हालाच सांगते. अरे पण ते बरोबर तर त्याचा विचार करा. हां, ते देऊ नये दुसऱ्यांना. चोराला अभय देऊ नये, संन्याशाला सोनं देऊ नये आणि ब्रह्मचार्याला पान देऊ नये, पण त्यांना ते वापरू नये असा याचा अर्थ होत नाही. आणि माझं तर एक मत आहे, खरं तर ज्यांनी आयुष्य सोन्यासारखं जगलं ना, त्यानं सोनं घालावं. ज्याचं आयुष्य मातीसारखं आहे त्यांनी सोनं घालून काही उपयोग आहे का? काही उपयोग आहे का? म्हणून भगवान बाबाच्या बोटामध्ये अंगठ्या राहायच्या. माझा विचार आहे, पण यावर्षी जरा शेतीतनी घाटा झाला, त्याच्यामुळे यावर्षी विचार होता, म्हटलं अंगठी बनवूनच घेऊ आपण. आता कानातले तर झालेच, तर अंगठी बनवून घेऊ. सहज विनोद म्हणून सांगून राहिलो बरं. पण त्यांचं जीवन जे आहे त्या जीवनाकडे बघा. आपल्या जीवनामध्ये भोगाला प्राधान्य आहे आणि संत महात्म्यांच्या जीवनामध्ये त्यागाला प्राधान्य आहे. आणि ज्यांच्या जीवनात मग त्याग कशाचा करायचा? वस्तूचा त्याग कशाचा करायचा?
जीवनामध्ये भोगाला महत्व नाही, जीवनामध्ये त्यागाला महत्व आहे. जीवनामध्ये नुसत्या संपन्नतेला महत्व नाही, जीवनामध्ये प्रसन्नतेला महत्व आहे. आणि म्हणून बरीच लोक मान्य असतात, पण काही लोक धन्य असतात. मग धन्य जीवन कोणाचं आहे? पहिल्या चरणामध्ये धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य जीवन धन्य कोणाचं असते? भगवान बाबांचं जीवन धन्य आहे. पण का धन्य आहे? धन्य ते संसारी, संसारामध्ये राहतात पण दयावंत असतात. थोडं फार काळजीपूर्वक ऐका. दया सगळेच जण करतात, पण त्या दयेमध्ये फरक असतो. दया केली जाते पण माणूस पाहून केली जाते. दया केली जाते पण माणूस पाहून केली जाते ना. आपणही आपल्या घरामध्ये एखादा भिकारी आला आणि भिकारी आल्यानंतर आपण काय म्हणतो? जर तो तंबाखू खात असला, काही वास आला, कशाचा? शिशीचा. तर आपण काय म्हणतो? होय बाहेर, हो बाहेर. आपण त्याला देत नाही. माणूस पाहून केलं पाहिजे. दान करत असताना देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम श्रुतम, हे बरोबर आहे. पण संत महात्म्यांचं वैशिष्ट्य आहे, संत महात्मे इतके उदार आहेत, इतके उदार आहेत ना, काहीच पाहत नाहीत. त्यांची दया वेगळी आहे. देवापेक्षाही श्रेष्ठ दया संतांची आहे. विठ्ठला विठ्ठला. मी कित्येक उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो. देवापेक्षाही, देवाची दया काय माहित आहे? दया तिचे नाव, भूताचे अनेक निर्दळन, ही देवाची दया आहे. बरं, असली पाहिजे. धर्मनीती आहे ही. धर्मनीतीचा हा ऐका व्यवहार. ही दया तिचे नाव, भूताचे पालन, हे बरोबर आहे. पण संत महात्म्यांची दया अशी नाही आहे. देवानं अवतार घेतला, धर्माकरताच घेतला, पण एक काम केलं. जे चांगले होते त्यांना सांभाळलं. वा, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी सवारे, ही झाली देवाची सया. आणि परित्राणाय विनाशायच, म्हणजे विनाश आला ना, जे त्यांच्या दयेमध्ये विनाश आला ना. पण संत महात्म्यांची दया फार वेगळी आहे. सगळ्यात मोठं उदाहरण, पहिलं उदाहरण आहे वाल्या कोळ्याचं. नारदाची संगती आणि वाल्या कोळ्याचं जीवन. आता वाल्या कोळा काय चांगला होता का? 7 राजन भरून गोटे भरले होते, तितके मारले होते माणसं,
तेही कोणते? फक्त ब्राह्मण मारला तरच गोटा टाके ते. माळी कुणबी सुतार मुतार अशी हे तर पकडण्यातच नव्हते. म्हणजे एवढे 7 राजनं भरून ब्रह्महत्या झाल्या होत्या. पण तरीही नारदानं विचार केला का? कित्येक उदाहरणं सांगू तुम्हाला. सगळ्यात श्रेष्ठ उदाहरण तर ज्ञानोबारायांचं आहे, सगळ्यात श्रेष्ठ. आणि म्हणून आज ज्ञानोबारायांच्या तोडीचा संत सापडत नाही. एवढं मोठं जीवन होतं म्हणूनच तर सोन्याची समाधी गळ्यात घेऊन मिरवत होते ना भगवान बाबा. आणि म्हणूनच आज बघा परंपरेचा संबंध कसा असतो. ज्या साधूवर प्रेम केलं ना त्या साधूच्या ठिकाणी त्याच गडावर भगवानगड हे भगवान बाबांनी स्वतःच्या नावानं उभं केलेलं. यशवंतराव चव्हाणांनी त्यांना भगवानगड नाव दिलं होतं. त्यांनी तर धौम्यगड नाव दिलं होतं. म्हणजे तुम्ही जर खरंच प्रामाणिक समाजासाठी काम केलं ना तुम्हाला स्वतःहून कशाला नाव द्यावं लागत नाही. लोकच तुमच्या नावाचा उदो उदो करता. भगवान बाबाचं जीवन आहे, लोकच करतात, काही गरज नाही दुसऱ्याला करायची. पण आज त्याच गडावर ज्ञानोबारायांचं फार सुंदर मंदिर बनवून राहिलं. शास्त्रीजी त्या दिवशी सांगत होते की आळंदीनंतर महाराष्ट्रातला कोणीही ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन करण्याकरता भगवान गडावरच जाईल. इतकं सुंदर मंदिर ते बनवून राहिलं. का बनवून राहिलं? ज्ञानोबारायांची दया बघा ना. याच्यापेक्षा मोठी दया कुठं पाहू शकतो तुम्ही? की ज्या धर्मव्यवस्थेनं ज्ञानोबारायांच्या मायबापालाच गिळून टाकलं, ज्या धर्मव्यवस्थेनं ज्ञानोबारायांच्या मायबापालाच गिळून टाकलं त्याच धर्मव्यवस्थेची ज्ञानेश्वर महाराज आई बनले. आज सगळं जग ज्ञानोबारायांना माऊली म्हणते. थोडासा धर्मात त्रास झाला, चुकीच्या लोकांनी त्रास दिला म्हणून धर्माला बदनाम करणारे कमी नाहीत ना. पण हे धर्मावर का नावं ठेवतात मला कळतच नाही. काही लोक मंदिरात जाऊन आंदोलन करतात, आम्हाला प्रवेश भेटला पाहिजे, आम्हाला प्रवेश. तुम्ही देवाला मानत नाही तर त्याच्या पाया पडायला कशाला चालले? माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, तुम्ही मानत नाही ना. अरे तुम्ही प्रतिज्ञा करून लोकांना सांगितलं ना की हे घराच्या बाहेर टाका म्हणून, हे देवाला मानायचं नाही. आता जर तुम्ही त्याला मानत नाही तर त्याच्या मंदिरात जाण्याकरता आंदोलन का करता? आणि तिकडं दुसरीकडं आमच्या वारकरी संप्रदायातले संत आहेत, त्या मंदिरामध्ये जाऊ दिलं नाही. कार्तिकीच्या सोहळ्यामध्ये कीर्तन करायचं नाही. ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज म्हणतात काही हरकत नाही, आपल्याला नाही इथं कीर्तन करू देत ना, आपण मोकळ्या जागेत जाऊन कीर्तन करू. आणि कीर्तनाची ताकद बघा, त्या संतांची निष्ठा बघा. ज्याच्या पाया पडू दिलं नाही, ज्याच्या मंदिरात जाऊ दिलं नाही ना तो मंदिर सोडून वाळवंटात येतो. हे संत आहेत. धर्मावर टीका केली नाही, काही चुकीच्या लोकांमुळे धर्माला दोषी ठरवलं नाही. उलट याला खानदानी ताकद म्हणतात. म्हणजे ज्याच्या दर्शनासाठी गेलो त्यानं जर तिथं जर कोणी येऊ दिलं नाही तर आमची ताकद इतकी आहे की ज्याच्या दर्शनाला गेलो ना आमचं भजन इतकं श्रेष्ठ आहे तो आमच्यापाशी येईल. सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, दयावान आहे होतोय संत. काय दया आहे यांची. तुकोबारायांचे मी तुम्हाला सांगू शकतो, नाथ बाबांचं मी तुम्हाला सांगू शकतो. काय दया आहे यांच्या अंतःकरणामध्ये. आणि केवळ माणसासाठी नाही आहे बरं, माणसासाठी नाही आहे, पशु पक्ष्याविषयी सुद्धा दया आहे. पशु पक्षाशी भूतांची दया हे भांडवल संता. त्या मोरारी बापूंनी एक गोष्ट सांगितली होती देहूच्या कथेमध्ये, फार सुंदर होती. तुकोबाराय आळंदीला चालले होते आणि आळंदीला जात असताना तुकोबाराय एका झाडाखाली जाऊन बसले. आणि झाडाखाली जाऊन बसले ना तर त्या झाडावरचा पक्षी उडून गेला. तुकोबारायांना वाटलं की माझ्यामुळं हा पक्षी उडून गेला, नक्कीच माझ्यामध्ये काहीतरी दोष असला पाहिजे, नाहीतर हा पक्षी उडून गेला असता का? माझ्यामुळे या पक्षाला त्रास झाला.
अरे स्वतःच्या तिथं येण्यामुळं जर पक्षाला त्रास झाला तर ज्याचं अंतःकरण दुखते, द्रवित होते, त्याचं अंतःकरण इतकं मोठं असेल. म्हणून तर अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. कोणालाही म्हटलं जाते का हो? काय दया असेल या संतांची. मारू नये सर्प संताची दृष्टी होतील ते कष्टी व्यापकपणे. आता साप जे असतात ते काय चांगले असतात का? त्याचा स्वभाव आहे त्याचावाला. त्याचा जर धक्का लागला तर ते सोडत नाही. ते का पाया पडते का तुमच्या? धक्का लागला तर तो दंश करतो. पण तरी संत म्हणतात की एक काम करा, काय? मारू नका. मारू नये सर्प संताची दृष्टी. कारण की त्याच्यामध्ये देव आहे. कोणी म्हणाल मग त्याच्यामध्ये देव आहे तर मग तो त्रास देईल ना आम्हाला. मग तो देव आहे, पण असा देव आहे की त्याच्या जवळ जायचं नाही. तुका म्हणे सर्प विंचू वंदावे दुरून शिवू नये. दुरून. काही लोक दुरून दर्शन करण्याच्याच लायकीचे असतात. जवळ येऊ द्यायचं, त्यांच्या जवळ जायचं नसते. वंदावे दुरून शिवू नये, पण मारू दया आहे. किती दया आहे, किती दया आहे. लोक आम्हाला शहाणपण शिकवतात. म्हणजे पिंडीवर दूध टाकल्यापेक्षा म्हणे उपाशी लोक राहतात. अरे नाथ बाबांनी गंगेचं पाणी जे होतं ना, काशीवरून आणलेलं गंगेचं पाणी, ते गाढवाला पाजलं होतं तहानलेल्या. आणि आम्हाला तुम्ही दया शिकवता? कोणाला दया शिकवता? संत महात्म्यांचं वैशिष्ट्य आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये फार दया आहे. आणि आपण कोणावर दया करत असताना एक भाव मनामध्ये असतो, पुण्य तर होते. पुण्य तर होते ना, आपण तो भाव ठेवतो. पण संत महात्म्यांचा तोही भाव नाही. काहीच स्वार्थ नाही दया करण्यामध्ये. आपल्या चांगलं वागण्यामध्ये सुद्धा स्वार्थ असतो. आपलं चांगलं वागण्यामध्ये सुद्धा स्वार्थ असतो. संत महात्म्यांचं पूर्ण जीवन परार्थी आहे. कोणताच त्यांच्या जीवनामध्ये स्वार्थ नाही आहे. ते कंधारकर महाराज गोष्ट सांगायचे, आमचं संसारिकाचं जीवन म्हणजे स्वार्थ असले तर जेव्हा धंदा चाले मोठा तेव्हा बहीण म्हणे सगळं गणितच असं आहे. सासूसाठी रडे भाव अंतरीचा वेगळा. ते कंधारकर महाराज सांगायचे, एक सुनबाई, तिचे पतिदेव आणि एक सासूबाई घरात राहायच्या. पण ती आल्याबरोबर ते सासूला सासूरवास सुरू झाला. जुन्या काळामध्ये सुनेला सासूरवास असायचा, आता सासूलाच सासूरवास आहे. मग तिला सासूरवास सुरू जायचा. मग ती आजूबाजूला सांगायची, काय बाई फालतू लग्न लावून दिलं पोराचं. काहून, काय झालं? अरे काय झालं म्हणजे पहिले चहा तरी करून पिता येत होता, आता उरला पाकला मला देतात. काय वाईट परिस्थिती आहे. खायला वेळेवर मिळत नाही, असं नाही तसं नाही असं नाही. बाया पण एकमेकाला सहकार्य करण्यात हुशार असतात. ते म्हणे एक काम कर, काय? मी तुझ्याकडं एक गोष्ट पाठवतो आणि ती जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट सुनेला सांगायची का ही माझी इस्टेट आहे. हिनं घरी दगडाची पेटी भरली आहे, ती पेटी पाठवून दिली. पेटी सासूबाई पैसे आली म्हणे बाळा ठेवून दे इथं. सून लगेच आली, काय ते बोलण्याची टोन, काय ते? काही नाही, मला माझ्या सासूनं जे दागदागिने दिले होते, रुपये दिले होते, ते रुपये मी तिकडं ठेवले होते, ते आता इथं आणले. हो का आत्याबाई? हो का आत्याबाई? तुम्ही ठीक आहे. चहा घेता का तुम्ही? उरला असेल तर. नाही उरला कशाला, मी बनवते तुमच्यासाठी. सुंठ टाकू का? ते म्हणे कालपर्यंत नव्हता का घरात, आजच कुठून आला? जायफळ टाकू का? चहा रोज सकाळपासून. शिरा कोणता खाता? म्हणे आज उपवास आहे. मग आपण उपवास आहे तर राजगिऱ्याचा बनवू. नाही जाऊ दे ना. नाही बनवते ना, केसर बी आणलं मी. ते म्हणे कालपर्यंत नव्हतं का? हो पण ते आता मला सुचलं, भगवान बाबाची पुण्यतिथी आहे. सासूसोबत चांगलं वागायला पाहिजे. सासू म्हणजे आपली आई असते. चांगलं वागायला पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे. आणि सुंदर व्यवस्था सुरू. सुंदर व्यवस्था. ते म्हातारी बिमार पडत आली होती, चांगलीच झाली 3 दिवसात. सुंदर झाली चांगली, पण शेवटी म्हातारपणच होतं. आणि तिला त्या बाईनं सांगितलं होतं, ते म्हणे पेटी खोलाची नाही, कुलूप लावून ठेव. आणि मग ही बरोबर सांगायची, म्हणे जसं माझ्या सासूनं सगळं मला दिलं ना, माझ्यानंतर हे सगळं तुला भेटणार आहे. सून अशी सेवा करू लागली, अशी सेवा करू लागली, खूप सुंदर सेवा करू लागली. एक दिवस हिचं आयुष्य संपलं
म्हातारी गेली, सगळं चांगलं केलं. सूर्याने सांगितलं काहीच कमी ठेवायचं नाही, काहीच कमी ठेवायचं नाही. आणि मग दगडानं फोडलं कुलूप, पेटी उघडली. हिला खूप आशा, अशी पाहत होती का बस आता काय मिळते, काय भेटते, काय होते त्याच्यात. ही जी सेवा करत होती ती सेवा स्वार्थासाठी होती. संत महात्म्यांची सेवा असं नाही आहे. जनही सुखाचे दिल्या घेतलाचे. आई बापही आपल्याला सांभाळतात, पण आई बापाची ही अपेक्षा असते ना, माये बापे सांभाळती लोभा कारणे. आणि स्वाभाविक आहे, संसार असलं पाहिजे तितकं. पण संत महात्म्यांचं असं नाही. अरे ज्यानं तुकाराम महाराजांचे अभंग बुडवले ना, त्याच रामेश्वर शास्त्रीची आरती आज आपण तुकाराम महाराजांची आरती म्हणून म्हणतो. एवढं मोठेपण कोणी देऊ शकते? कोणी देऊ शकते? कारण की संत महात्म्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे. हे सगळं त्यांच्या जीवनामध्ये का घडलं, त्याचं कारण आहे संत महात्म्यांच्या जीवनामध्ये खोटेपणा नाही, बोलण्यातही नाही आणि वागण्यातही नाही. तिसऱ्या चरणामध्ये लटके वचन, लटके वचन, लटके जगद्गुरु तुकाराम महाराज संत महात्म्यांचं वर्णन करतात. आता याच्याकडे जसंच्या तसं पाहिलं तर हे चुकीचं आहे बरं. लटिके वचन नाही देही उदासीन, म्हणजे खोटं बोलतात आणि देहाविषयी उदासीन असं नाही आहे. लटिके वचन नाही देही उदासीन, खोटं बोलत नाही. खोट्याची खूप चीड आहे, खोट्याची चीड असली पाहिजे, खोट्याची चीड असली पाहिजे महाराज. काही असो, कोणतंही क्षेत्र असो, काही असो, आज समाजामध्ये जितक्या जास्त समस्या आहेत ना, त्या सगळ्या एकाच कारणामुळे आहे. खोटं कोणी खरं कोणी वागत, खोट्याला विरोध केला पाहिजे. खोटा आहे त्या खोटेपणाचा राग आला पाहिजे. तुकोबाराय रागाचं कधी समर्थन करत नाही, क्रोधाचं कधी समर्थन करत नाही, पण तुकोबाराय म्हणतात येवो तर तीन कैसे न रागे खोटेपण देखू नये. आम्हाला का राग येऊ नये? खोटेपण पाहिल्यानंतर राग का येऊ नये? आज समाजापुढं, राष्ट्रापुढं, जगापुढं ज्या काही समस्या आहेत ना, त्या समस्येमध्ये जर तुम्हाला त्याचं मूल्यमापन केलं आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही दोष दिसत असतील ना, ते दोष सांगण्याची धम्मक तुमच्यामध्ये असली पाहिजे. आज भगवान बाबांमध्ये ती धम्मक होती ना, त्याच्यामुळेच तर काही आज बऱ्याच ठिकाणच्या पशुहत्या भगवान बाबांनी बंद केल्या.
त्या काळामध्ये हे सामर्थ्य नव्हतं. एक तर धर्मक्षेत्रामध्ये क्रांती व्हावं, परिवर्तन व्हावं, हे बोलण्याकरता खूप मोठी ताकद लागते. सर्वसामान्य माणूस ते करू शकत नाही. आणि याच्यामुळं तर बऱ्याच लोकांचे धंदे बुडतात ना. पण त्यांना माहीत असते की नाही, आपलं जीवन जे आहे त्या जीवनामध्ये भगवंताची शरणागती आहे, भगवंताविषयी भाव आहे, तो भगवान आपलं रक्षण करेल. वाईट वागल्यावर कोणी तुम्हाला त्रास देत नाही, पण चांगलं वागल्यावर तुम्हाला त्रास देणारे कमी नाही. वाईट वागल्यावर कोणी कोणाला काय, लोक म्हणतात जाऊ दे बा, त्याचा संगच नको. वाईट माणसाला पहिले लोक दूर राहतात, पण चांगलं वागल्यानंतर अडचण आहे. चांगलं वागल्यानंतर अडचण आहे, त्याची कदर राहत नसते. म्हणून थोडंसं स्टेटसनं जगलंच पाहिजे. आम्ही खूप साधं राहण्याचा प्रयत्न केला, पण लोक का नाही मग मूर्ख समजतात. साधं म्हणजे म्हणून मी आता कथा कीर्तन घेत असताना सांगत असतो, व्यवस्थित सगळं असेल तर घ्या, व्यवस्थित असेल तर घ्या, नाही तर राहू द्या. आम्हाला काही घरी खायला नाही भेटत का? त्याच्यासाठी थोडी येऊन राहिलो आम्ही. नाही, व्यवस्थित सगळं करत असाल तर करा. बाकी सगळं करण्याकरता तुम्ही एवढं खर्च करता. हे बरेच तरुण पोरांचे फोन येतात, महाराज आमचं द्या ना भागवून. भागव भुगव करू नको. डीजे घेताना नाही भागव भुगव करत, कीर्तनाच्या वेळेस भागवून घ्या ना. भागवत नाही येतही नाही, तू तुझ्या घरी राहा. आता ज्यांना सांगितलं, आमच्या गावापाशी एक खेडा आहे, म्हणजे महाराज द्या ना आमची कथा करून. म्हटलं नाही बा, तुमची बजेटमध्ये बसत नाही. बजेट म्हणजे नुसता हा बजेट नाही बरं, बाकी सगळा बजेट. लोकाला बजेट म्हटलं का हाच बजेट दिसते, तो निष्ठप तो नाही. हा भगवान बाबाची कृपा आहे, आजपर्यंत याचा उद्योग नाही केला अजून. आणि करायची बुद्धी देऊ नये भगवान बाबांनी, बस इतकंच करावं आयुष्यात. माझी तर प्रार्थना आहे भगवान बाबाला, ज्ञानोबाराय तुकोबाराय यांना, जोपर्यंत आयुष्य आहे ना, जोपर्यंत शरीर आहे ना, त्या शरीराने एकच घडावं, भजन कीर्तन नामस्मरण सत्संग घडावा. बाकी काही नाही दिलं तर चालतं, काही नको दुसरं. लटिके वचन आज फार मोठी अडचण आहे. किती लोक खोटं बोलतात, आणि लोकांना खोटं पटते. लटिके ते रुचे, साच कोणाही ना पचे. पचलं तर पाहिजे. चांगली गोष्ट पचवण्याकरता पचनशक्ती चांगली लागते ना. आज लोकांना चांगले कीर्तन का पचत नाहीत? पचनशक्तीच नाही ना, पचनशक्ती नाही ना, त्याच्यामुळं पचत नाही. तुकोबारायांनी मानसशास्त्रीय फार मोठा सिद्धांत मांडलेला आहे. लटिके ते रुचे, साच कोणाही न पचे. जे तुम्हाला फसवतात तिथं आपण गर्दी करतो. भगवान बाबांच्या जीवनामध्ये मी त्या दिवशी मामाने मला सांगितलं, भगवान बाबा त्या काळामध्ये ज्या लोकांना चमत्कारी म्हटलं जायचं ना, त्यांच्या दर्शनाला गेले नाही. नाव घेत नाही, पण भगवान बाबा कधीच शिर्डीला गेले नाही, कधीच गेले नाही. संत म्हणून मी त्यांच्याविषयी हे नाही करत साईबाबांविषयी, पण त्यांना माहीत होतं की आमच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी आहे. आणि ज्ञानेश्वरीवर आणि संतांवर तुमची निष्ठा असेल ना, अरे तुमच्या शरीरालाच तुमचं महत्त्वच राहत नाही. शरीरावर त्यांचं महत्त्व नव्हतं, म्हणूनच तर स्वतःचं जीवनाला दाग लागू नये याच्याकरता स्वतःचं लिंग कापून घेताना त्यांना वेळही लागला नाही. देही उदासीन, देही उदासीन. त्याच्यामुळे नाही, अरे देहाविषयी उदासीन आहे म्हणूनच तर आपण कुठं बसून आहो आणि पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचू शकले. देही उदासीन. आपल्याला तर कीर्तनात बसल्या बसल्या आपल्या कामाच्या, आपल्या बजेट मधल्या गोष्टी नाही. आपण याच्या भानगडीत पडू नये. लटिके वचन, विनाकारण लोक खोटं बोलतात. कोणाला विचारा का हो कुठं आहे, 2-4-5 किलोमीटर मागं पुढंच सांगतात. पुढं तर कधीच सांगत नाही, मागच सांगतात. पुढं जायचंच नाही ना कोणाला, मागच राहतात कधी. लटिके वचन नाही देही उदासीन. आणि सगळ्यात महत्वाचं, जगाला देत असताना चांगल्या शब्दात देतात. शेवटच्या चरणात हे मधुरा बानी होती, मधुरा बानी मधुरा
म्हणे भाव पोटी तुका म्हणे भाव पोटी तुका म्हणे भाव पोटी तुका म्हणे भाव
जय जय विठोबार कुमार माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. फार गोड अर्थ आहे, 1 मिनिटात सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. बोलत असताना असे बोलतात की जे बोलणं गोड आहे. मी नेहमी सांगत असतो, संतांनी थोडंसं तिखट जरी बोललं ना तरी गोड लागते. जसं आपली आई मुलाला जेव्हा बोलते तेव्हा ती बोलत असताना कदाचित मूल ऐकत नाही म्हणून जर तिला राग आला तर ती रागानं थोडीशी मुलावर ओरडते, पण त्या मुलाला वाईट वाटत नाही. मी माझा अनुभव सांगतो. मी कधी जरासा व्यवस्थेच्या दृष्टीनं असं साफसफाई ठेवण्यामध्ये जरासा गळ्याटा माणूस आहोत. म्हणजे लगेच बुवा असं घडी करून ठेवील, असं काही एवढं हे नाही माझं. माझी आई मला नेहमी कल्ला करते आणि ते कल्ला केल्यानंतर बरं वाटते. कारण की सगळेजण पाया पडतात आणि सगळेजण इतकं चांगलं बोलतात, तेव्हा आई जेव्हा जराशी रागवते ना तेव्हा बरं वाटते. लहानपण टिकून असल्यासारखं वाटते. लहानपण टिकलं पाहिजे बरं. आणि लहानपण टिकते फक्त कोणापाशी? एक तर संतापाशी किंवा आईपाशी. कारण की आईचा स्वभावही तसाच असते, लेकुराचे वाहे माऊलीचे चित्त. ती बोलते ना तेव्हा बोलत असताना आपल्याला राग येत नाही. तसे संत महात्मे शिव्या जरी देतात ना तरी राग येत नाही. तुकोबारायांनी शिव्या दिला, किती सांगू तरी नाईकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडते. त्यांचा राग काय येत नाही. आपल्याला माहित आहे आपलं चांगलं होण्याकरता हे पाया पडायला तयार होते. लागून या पाया. आपण ऐकलं नाही म्हणून शिव्या देतात. आपल्या शिव्या जरी देऊन राहिले तरीही आपलं गोड व्हावं याच्याकरता शिव्या देऊन राहिले. म्हणून मधुरा वाणी ओटी आणि तुका म्हणे वाव पोटी. पोट खूप मोठं आहे. मोठं म्हणजे ढेरपोट्या असं संत नसतो बरं, असं नाही म्हणलं मी. पोट मोठं म्हणजे समोरच्यांचे दोष स्वीकारण्याचं सामर्थ्य फार मोठं. लोक म्हणतात ना, आमच्या लेकराचं पोटात घे जा बाबा, आमच्या लेकराला सांभाळ जा, पोटात घे जा. पोटात घे जा म्हणजे जर कदाचित त्याच्यामध्ये काही उणीव असेल तर ती उणीव सांभाळून घ्या. गुणदोष याती न विचारी ठावदी पायी आपुलिया. आपल्या पायाजवळ यांना ठिकाण द्या. कारण की फार मोठं, किती मोठं हे आहे. किती साधू त्याला म्हणावं जो सबसे प्यार करे और जो सबका स्वीकार करे. सगळ्यावर प्रेम करतो, सगळ्यांचा स्वीकार आहे. कोणाचा स्वीकार नाही इथे, कोणाचा स्वीकार नाही. आणि हा स्वीकार करता आला पाहिजे. स्वीकार हा परमार्थामधला आत्मा आहे. स्वीकार करता आला पाहिजे. इथे सगळ्यांचा स्वीकार जर करता येत असेल तरच तुम्ही सामाजिक क्रांती घडवू शकता, आध्यात्मिक क्रांती घडवू शकता आणि जीवनामध्ये पूज्यता, धन्यता प्राप्त करून घेऊ शकता. मला तर भगवान बाबांना, ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना एकच प्रार्थना करायची आहे की अजून तुम्ही काय द्यावं आम्हाला, काय द्यावं. सगळ्यात महत्वाचं तर दिव्यता दिली ना. देव म्हणजे दिव्यता. आता ही दिव्यता दिल्यानंतर त्याच्या तुलनेमध्ये द्यावं इतकं काय आपल्यापाशी काय आहे. मी त्या दिवशी तिकडे रायमोहाला गेलो होतो. तर एकांच्या घरी गेलो. तर घरी गेल्यानंतर ती व्यक्ती पाय धुत होती, स्वागत करत. आणि म्हणलं राहू द्या ना बाबा, कशाला इतकं हे करता. त्या व्यक्तीनं वापरलेले शब्द जरी त्यानं त्याच्या श्रद्धेपोटी वापरले, पण मला वाटलं की आम्हाला संतांनी किती मोठेपण दिलं. त्याने एकच शब्द वापरला होता, म्हणे आम्ही भगवान बाबाला तर पाहिलं नाही, पण तुमच्यासारखे भगवान बाबाची परंपरा चालवणारे जेव्हा येतात ना, आम्हाला भगवान बाबा आल्यासारखं वाटतं. भगवान बाबाच्या पायाच्या नखाची सर करण्याची ही लायकी आमची नाही, पण लोक आम्हाला भगवान बाबा सारखा आदर देतात. याच्यापेक्षा संतांनी अजून काय मोठं द्यावं, काय मोठं द्यावं. जेव्हा एखाद्या गरीबाच्या घरी एखादा साधू जातो ना, तेव्हा ती आई त्या मुलाला म्हणते, बाबा आपल्या इथं महाराज येऊन राहिले, आपल्या इथं बाबा येऊन राहिले, तू त्याला हात लावू नको. त्या मुलाची इच्छा असते, पोटच्या पोराला तो भाग, तो अन्नाचा प्रसाद ती माऊली देत नाही, पण साधूसाठी काढून ठेवते. याच्यापेक्षा अजून काय मोठे पण द्यावं समाजात.
बस अजून काय पाहिजे. म्हणून मी मग आज सांगितलं अनपेक्ष सुचिर दक्ष. काय याच्यापेक्षा मोठं द्यायचं? याच्यापेक्षा मोठे पण कोणाला मिळत नाही. इतकं मोठे पण संत महात्म्यांच्या कृपेने मिळालेलं आहे. म्हणून भगवान बाबासारख्या संतांनी आपल्या जीवनामध्ये हा कृपेचा प्रसाद, हा आनंदाचा प्रसाद, हा जिव्हाळ्याचा आपुलकीचा जो प्रसाद दिलेला आहे, त्या प्रसादाविषयी काय द्यावे त्यांची ठेविता हा पायी जीव थोडा. मग आपण बाकी काहीच करायचं नाही. पण त्यांनी दाखवलेला जो मार्ग आहे ना, त्या मार्गाने आपल्या जीवनाची वाटचाल करणं हेच भगवान बाबाचं खरं पूजन आहे. आज घोळवे परिवाराने खूप दरवर्षीच ते हा उत्सव साजरा करतात. कमी का संख्येनं होईना आपण लोक निष्ठेने येतात आणि त्याच्याचमुळं यावं वाटते. काय करतात संत? तर संत उपकार करतात. त्या उपकार शब्दाची व्याख्या मी सांगून गेलो. आणि असे उपकार करणारे जे संत असेल ना, तिथं जाण्याकरता वाट पाहू नका. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. वाट पाहू नका तिथं जाण्याकरता. तिथं जाण्याकरता जर तुम्ही वाट पाहू लागले तर तुमची वाट लागल्याशिवाय लागणार नाही. आपल्या जीवनामध्ये वाट लागावी असं वाटत नसेल तर संत महात्म्यांचा जितका संबंध येईल न करण्याचा प्रयत्न करा. मी तर सुलभेवार काका त्या बाबतीत फार भाग्यवान आहे. फार भाग्यवान आहे. त्या दिवशी आम्ही गडावर गेलो ना, तर गडावरचे पोरं म्हणाले, म्हणे महाराज तुम्ही खूपच भाग्यवान आहे. म्हणे का रे? आम्हाला म्हणा 5 मिनिट देत नाही, तुमच्यासोबत 2.5 घंटे बसले. 5 मिनिट आम्हाला देत नाही म्हणे, तुमच्यासोबत 2.5 तास बसले. म्हटलं मी त्या दृष्टीनं भाग्यवानच आहे. तुम्ही काय विचारलं? म्हटलं काहीच विचारलं नाही. साधूपाशी काय विचारायचं आहे? काही गरज नाही विचारायची. मला मोरारी बापूंचाही असाच अनुभव आहे. मी जेव्हा त्यांच्या कथेला गेलो ना, आणि सहज असं ते दुसरीकडे गेलेले होते, आम्ही सहज गेलो पवनारला. विनोबा भावेंच्या समाधीचं दर्शन घेतलं. तिथंच त्यांचा मुक्काम होता. पण 2 मिनिट असं उभं राहिलो. वर्धेमधून त्यांची गाडी आली आणि गाडी आल्यानंतर त्यांनी स्वतःच बोलवलं. आओ बेटा बोले. बोले त्या दिवशी काही ठरलं नव्हतं, काही नाही. आणि बोलवल्यानंतर बोले बेटा कुछ पूछना है? बोला बापू कुछ नहीं, सिर्फ दर्शन ही करना था. आणि आपल्याकडं पाहून हसले. अरे साधूनं आपल्याकडं पाहून हसले आणि स्वतःहून बोलवलं, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? भाग्य आहे हे सगळं. हे कशामुळं मिळते? पुण्यारूपी संपत्ती जी आहे, त्या पुण्यरूपी संपत्तीचा साठा करावा लागतो. पुण्य फळले भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख संत महात्म्यांच्या सन्मुख आपण जर होत असू तर त्याच्याकरता पुण्य, आणि ती पुण्यरूपी श्रीमंती आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी हीच प्रार्थना करतो. पण एकदा आज बाबांची पुण्यतिथी आहे. सगळ्यांनी एकदा थोडंसं बाबांचं भजन करायचं आहे. नंतर काल्याचा अभंग करू आणि नंतर आरती करून आपल्या या आजच्या कार्यक्रमाचा भगवान बाबा हो भगवान बाबा, 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 हे भगवान बाबा हो भगवान बाबा, भगवान बाबा हो भगवान बाबा, भगवान बाबा सगळ्यांनी भगवान बाबा हो भगवान बाबा, हे भगवान बाबा हो भगवान बाबा, 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 हे भगवान बाबा हो भगवान बाबा, 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, भगवान बाबा की, वामन भाऊ महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की. पुनश्च आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आमचे परमस्नेही असणारे कल्याण महाराज आहेत, संपत महाराज आहेत, यांनी मृदंग आणि मृदंगाला साथ देणारे आमचे दादा आहेत. या सगळ्यांना
आमचे गिरी महाराज आहे, सगळ्यांची नावं मला माहीत नाही, पण सगळ्यांविषयी आदर व्यक्त करतो आणि संत महात्म्यांनी केलेले जे उपकार आहे त्या उपकाराची जाणीव ठेवावी. ते उपकार अजूनही करून घ्यायचे असेल तर आज काही अशी कीर्तन रेकॉर्ड वगैरे करावं असं काही वातावरणही नव्हतं, पण त्याच्यावर तरी मुद्दा म्हणून असं वाटलं की भगवान बाबाच्या पुण्यतिथीचं कीर्तन आहे म्हणून ऐकायचं जर असेल तर यूट्यूबला अपलोड होऊन जाईल. पुन्हा ते उपकार काय आहेत ते तुम्हाला नंतर त्याच्यावर कळू शकते. झालेली सेवा भगवान बाबांच्या चरणी समर्पित. काल्याचा अभंग होईल, नंतर आरती होईल आणि आरती झाल्यानंतर समोरची सूचना आमचे पियुष दादा आणि गोळवे परिवाराच्या तर्फे देण्यात येईल. कंठी धरला कृष्ण मणी नौका जली प्रकाश वा बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो